मराठी, ते धडक ते धडक. 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे विटा मध्ये लोकप्रिय ठरलेली अकॅडमी आता तासगाव मध्येही श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स तासगाव. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, expert lectures from various fields, educational tours, exclusive workshop for personality development, Olympiad exam, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. माजी खासदार संजय काका पाटील यांनी विमा कंपनीकडून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा पर्दाफाश केलाय. स्कायमेट या हवामान अंदाज वर्तवणाऱ्या कंपनीला हाताशी धरून द्राक्ष बागायतदारांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आलंय. तासगाव परिसरात पावसाची कमी नोंद दाखवल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित झालेत. माजी खासदार संजय काका पाटील यांनी या गैरप्रकाराबाबत थेट कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच तासगावातील लोकप्रतिनिधीने द्राक्ष बागायतदारांना नुकसान भरपाई मिळवून देतो म्हणून पैसे गोळा केल्याचा देखील आरोप माजी खासदार संजय काकांनी केलाय. परवा 13 तारखेला कृषी मंत्री दत्तात्रय भरणे साहेब यांना अनेक मेल पाठवला पत्राचा. त्यांच्याशी आधी बोलणं झालं. आम्ही त्या विभागाचे मंडलला विसापूरला कृषी सहाय्यक आहेत त्यांनाही बोलवलं होतं. त्याचं कारण असं आहे, 59.8 आणि येळावीचा रिपोर्ट झालाय तो 59.8. 2 पिकांचे 10:16 हे त्या पर्जन्यमान ह्याच्यात काढलेले रिपोर्ट आहे. पुन्हा 5 तारखेला शेती अधिकाऱ्यानं कृषी सहाय्यकानं काढलेला रिपोर्ट आहे. तो रिपोर्ट आलेला आहे 38.3. ह्यामध्ये गेम काय आहे, 51% वर ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळेला त्याला इन्शुरन्स मिळतो. विमा कंपन्या इन्शुरन्स द्यायला लागतात. शेतकऱ्यांनी ज्या इन्शुरन्स भरलेला आहे त्या शेतकऱ्यांना. विसापूर सर्कलमध्ये 3 वर्षापूर्वी काही चुका दाखवल्या करायला. या ठिकाणी बँकेत दिली माणसं आणि त्या ठिकाणचे थोडे पैसे वाढवून आणतो. जे खरं होते, जे कमी दाखवलं होतं त्या आधारे घेऊन तिथं 2 वर्षापूर्वी काही पैसे काढले गुंट्यावर 100-200 रुपये झाली. आणि मग हे सन्माननीय तिथे काही पुढारी आज बातम्या दिलेल्या आहेत, त्यांना गाडी प्रदान आणि गोळा केलेले पैसे बऱ्यापैकी दिले. शेतकऱ्याकडनं पैसे घ्यायचं काही कारण नव्हतं. त्याच्यानंतर मागच्या वर्षी त्यांची चूक आहे, 1064 प्रमाणे पैसे द्यायला पाहिजे होते, ते 300 रुपयाला पैसे काढले. बरोबर का समीक्ष? 349 राहिलेल्या पैशासाठी मिटिंगा घेतल्या, काय नाही त्याच्यात काही 0% असर आला आणि कंपनी गेली कोर्टात. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदनारहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, SC स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक ते